लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारनं दर महिन्याला 11,000 रुपये पगार देणारी नवीन योजना नुकतीच जाहीर केली होती आणि आता या योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला लाडक्या बहिणींना, महिलांना 11,000 रुपये पगार मिळवायचा आहे दर महिन्याला, तर तुम्ही आत्ताच या योजनेचा फॉर्म भरा. अर्थात हा पगार आहे आणि म्हणून तुम्हाला यासाठी काम सुद्धा करावं लागेल. 2 मार्ग आहेत. एकतर तुम्ही कंपनीमध्ये जा आणि त्या ठिकाणी काम करा, किंवा तुम्ही घरी बसून घरच्या घरी सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकता. दिवसातले 2 ते 3 तास तुम्हाला हे काम करावं लागेल आणि तुम्हाला मिळेल महिन्याला 11,000 रुपये पगार. मागच्याच आठवड्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की हजारो महिलांना, तरुणींना, मुलींना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत. तेव्हा आता ही योजना सुरू झालेली आहे. फॉर्म सुरू झालेत. फॉर्म कुठे भरायचे, कसे भरायचे, कागदपत्र कोणकोणती लागतील, डॉक्युमेंट्स काय लागतील, एकंदर संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओत आपण जाणून घेत आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे सर्व ताईंना, सर्व भगिनींना, बहिणींना, की अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यासाठी देत असतो, तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो, कमेंट करून सांगा की लाडकी बहीण योजनेचे तुमच्या हक्काचे 7,500 रुपये तुम्हाला मिळाले की नाही. जुलै पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 महिन्यांचे 7,500 रुपये जर तुम्हाला मिळाले असतील, कमेंट करून नक्की सांगा. पैसे आले नसतील तर तशी तक्रार सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. चला तर या महत्त्वाच्या अपडेटला आपण सुरुवात करूया. आणि हो, लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस आज मिळणार अशी प्रचंड चर्चा सुरू आहे. काही सूत्रांनी, जवळच्या सूत्रांनी सुद्धा सांगितलंय की आजच लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. सरकार जसं या पाठीमागे सरकारनं एक आनंदाचे धक्के दिले, अगदी तशीच प्रोसेस आताही होऊ शकते आणि एकदम महिलांच्या खात्यात पहिला 3,000चा हप्ता आणि नंतर 2,500 असे टोटल 5,500 आजच जमा होऊ शकतात. हे पैसे जमा झाल्याबरोबर त्याचं अपडेट आम्ही आपल्याला नक्की देऊ. ते अपडेट मिळवण्यासाठी, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं बटन न चुकता दाबा, कारण त्याशिवाय तुम्हाला आमचे व्हिडिओज हे वेळेवरती मिळणार नाहीत. तर चला जाणून घेऊया की 11,000 पगाराची ही योजना नक्की काय आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार आहेत. तर बघा, 4 तासांची नोकरी आणि 11,000 रुपये पगार. 4 तासांची नोकरी आणि 11,000 रुपये पगार मुली व महिलांसाठी चंद्रकांतदादा पाटील यांची अतिशय मोठी घोषणा. बघा, येत्या 1 नोव्हेंबर पासून, आता एक 10 दिवस राहिले आहेत, येत्या 1 नोव्हेंबर पासून मुली व महिलांना 4 तासांची पार्ट टाइम नोकरी दिली जाईल अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेली आहे. आता याच्यात लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणी आहेत, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. सर्व महिलांसाठी ही योजना आहे, यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अट नाही. बघा, चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे आणि आता अशातच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिला व मुलींसाठी एक जबरदस्त घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. कुणी? चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांनी ही घोषणा केली आहे. बघा, घोषणा काय आहे? येत्या 1 नोव्हेंबर पासून 1,000 महिलांना पार्ट टाइम नोकरी दिली जाणार आहे. आता या 1,000 महिला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातल्या नक्की कोणत्या 1,000 महिला हे आता आपण लवकरच खाली पाहणार आहोत. तर बघा, 1 तारखेपासून महिलांना त्या ठिकाणी सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यांना नोकरी मिळणार आहे, घर बसल्या त्या काम करू शकतात. नवमीचा मुहूर्त साधून चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्यापूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. हे बा, कन्यापूजनाचा सोहळा होता. हा खास मुलींसाठीचा सोहळा असतो नवरात्रीमधला आणि या कार्यक्रमाला त्यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या, मुली उपस्थित होत्या आणि त्याचवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी महिलांसाठी राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली आणि महिला व मुलींना अर्धवेळ नोकऱ्या म्हणजे पार्ट टाइम जॉब देणार असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे. आता बघा, ही घोषणा केल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील एक्झॅक्टली काय म्हटले, तर ज्या महिला असतात, या महिला अनेक हातांनी राबत असतात. तुम्ही पाहिलं असेल, महिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राबत असतात. कुटुंबातल्या प्रत्येकाची त्या काळजी घेत असतात. कुटुंबामध्ये त्यांना पती, मुलं, सासू सासरे अशा सगळ्यांचंच आवरायचं असतं आणि जर त्यातून त्यांना वेळ मिळालाच तरी देखील त्या काही ना काहीतरी काम नक्की काढतात.
आणि हे काम करत बसतात. थोडक्यात महिला जवळपास जर पाहिलं तर 17 ते 18 तास आपल्या घरासाठी कष्ट करत असतात. तर अशा महिलांना आणि मुलींना 4 तासांचा पार्ट टाइम जॉब जर मिळाला तर किती चांगलं होईल अशी कल्पना दादांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यांनी 1 तारखेपासून ही कल्पना प्रत्यक्षात राबवायचं सुद्धा ठरवलं. हे त्यांचं म्हणणं असं आहे की मुलींना महिलांना जो एक 4 तासांचा फावला वेळ असतो, या 4 तासांमध्ये महिला व मुलींनी या कामाचा सदुपयोग करावा आणि काही पैसे कमवावेत आपल्या कुटुंबासाठी. आणि म्हणून ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि 1 तारखेपासून ही कल्पना ते प्रत्यक्षात राबवणार आहेत. बघा चंद्रकांत दादा काय म्हणाले की एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर 1000 मुलींना आणि महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवलेली आहे. आता ही जी मोठी कंपनी आहे तिचं नाव मी तुम्हाला सांगून टाकतो. ही आहे टाटा कंपनी. नुकतंच रतन टाटा, भारतरत्न रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यांचीच कंपनी म्हणजे टाटा कंपनी, या टाटा कंपनीसोबत रतन टाटांसोबत दादांचं बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांना टाटांनी शब्द दिला की आम्ही 1000 मुलींना महिलांना त्या ठिकाणी 4 तासांचा जॉब देऊ आणि या जॉबसाठी त्यांना आम्ही 11,000 रुपये पगार सुद्धा देऊ. एवढंच नाही तर त्या महिलांना एक वेळचा नाश्ता मिळेल, एक वेळचं जेवण मोफत मिळेल आणि कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याची देखील मोफत सोय केली जाईल. म्हणजे आता मला कामाच्या ठिकाणी जायला कोणतंही वाहन नाही, स्कूटी नाही किंवा रिक्षाचं फार भाडं असतं असं म्हणण्याची गरज नाही. तुम्हाला एक वेळचा नाश्ता पण मोफत मिळेल, एक वेळचं जेवण सुद्धा मोफत मिळेल आणि कामाच्या ठिकाणी जाण्या येण्याची सोय सुद्धा फ्रीमध्ये केली जाईल आणि सोबत मिळणार आहे 11,000 रुपये महिन्याला पगार. आता यातल्या 2 नोकऱ्यांची जी पत्र आहेत, यातल्या 2 नोकऱ्यांची पत्र ही त्या ठिकाणी 2 महिलांना दिलेली सुद्धा आहेत. बघा 2 महिलांना त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती ती जी पत्र आहेत तर ती सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत. त्या महिला 1 तारखेपासून नोकरीवर जॉईन होणार आहेत. आता बघा या संदर्भातली जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात लवकरच काढली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि आज जे अपडेट आले त्यानुसार आता ही जाहिरात आजच निघण्याची दाट शक्यता आहे. यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही किमान 12वी पास असायला पाहिजे. तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. अशाच मुलींकडून आणि महिलांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. एकदा अर्ज मिळाल्यानंतर कंपनी आणि जे दादा आहेत तर ते स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेणार आहेत आणि मुलाखती घेतल्यानंतर ठरवलं जाईल की तुम्हाला जॉब द्यायचा की नाही आणि त्यानंतर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबरपासून ज्यांचं सिलेक्शन होईल त्या महिला व मुलींना त्या ठिकाणी थेट कामासाठी बोलावलं जाईल किंवा घरच्या घरी त्यांना काम दिलं जाईल. या योजनेचा उद्देश आहे की महिलांना स्वतःच्या पायावरती मजबूतीनं उभा करणं. महिला त्यांच्या पायावरती उभा राहायला पाहिजेत. आता याच्या सोबतच बघा लाठीकाठी, हे बघा लाठीकाठी ज्या मुली शिकलेल्या आहेत त्या मुलींना 10,000 रुपये मानधन सुद्धा शासन देणार आहे. 11,000 पगार तर झाला परंतु आता 10,000 पगाराची ही दुसरी योजना आहे ज्याच्यामध्ये ज्या मुलींना लाठीकाठी येते, मुली असू देत महिला असू देत, जर तुम्हाला लाठीकाठी येत नसेल तर तुम्ही शिकून घ्या, कारण अशा महिलांना व मुलींना सरकार 10,000 रुपये देणार आहे दर महिन्याला. बघा लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना दर महिन्याला 10,000 रुपये मानधन देण्यात येईल अशी देखील घोषणा चंद्रकांत दादांनी केली. हे 10,000 रुपये घेऊन आता त्या मुलींना नक्की करायचं काय, हे बघा त्या मुलींना दिवसभर कॉलेज वगैरे करायचं, तिचं जे काही काम आहे कॉलेज करा किंवा तुम्ही जर महिला आहात तर तुम्ही घरकाम करा आणि संध्याकाळी फक्त 2 तास आपल्याच परिसरातल्या मुलींना लाठीकाठी आपण शिकवायचे आणि 10,000 रुपये तुम्हाला मानधन त्या ठिकाणी सरकार देणार आहे. बघा तुमचं काम काय, तुमचं काम फक्त 2 तास आहे. संध्याकाळी एक 5-6 वाजता 6-7 वाजता फक्त 2 तास आपल्याच परिसरातल्या, तुमचं गाव असू द्या, शहर असू द्या किंवा तुमची कॉलनी असू द्या, तुमच्या भागातल्या मुलींना लाठीकाठी तुम्ही शिकवायची. दिवसभर तुम्ही तुमचं काम करत बसा, 2 तास तुम्ही वेळ काढा आणि तुम्हाला 10,000 रुपये पगार मानधन त्या ठिकाणी सरकार देईल. तर सरकारचा उद्देश असा आहे की पुढच्या नवरात्रीपर्यंत, जेव्हा पुढची नवरात्र येईल देवीची नवरात्र, तर त्या नवरात्रीपर्यंत 50,000 मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण मिळावं, ट्रेनिंग मिळावं आणि मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः करता यावं, हा या योजनेचा एक प्रमुख असा उद्देश आहे. तर बघा आज 18 ऑक्टोबर आहे. आज उद्या या 1-2 दिवसामध्ये दाट शक्यता आहे की आता लवकरच काय होईल, ही जी काही योजना आहे तर त्याची जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तयारी करून ठेवा. जसे मी सांगितलं 12वी पास असणं गरजेचं आहे आणि म्हणून 12वीचं गुणपत्रक आणि 12वीचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र या 2 गोष्टी अत्यावश्यक असतील. 12वी सोडल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे. या गोष्टी तुम्ही तयार ठेवा. आधार कार्ड वगैरे तर लागणारच आहे पत्त्याचा पुरावा म्हणून.
तुमचे काही फोटोग्राफ्स लागतील, या गोष्टी तुम्ही तयार ठेवा आणि या योजनेची जाहिरात निघाल्याबरोबर आम्ही त्याचा अपडेट आपल्याला लागलीच देऊ. तो फॉर्म ताबडतोब ऑनलाईन भरून टाका आणि एक छोटासा इंटरव्ह्यू होईल, मुलाखत होईल. तो इंटरव्ह्यू देऊन टाका. 2 प्रकारच्या नोकऱ्या आहेत. पहिली नोकरी 11,000ची आहे, दुसरी नोकरी 10,000ची आहे. जी तुम्हाला योग्य वाटते, चांगली वाटते, ती नोकरी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता.